शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं सिंदखेड राजा इथे अन्नत्याग आंदोलन सुरू होतं। प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तुपकर यांची भेट घेत त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात रविकांत तुपकर आणि शिष्टमंडळाची 11 सप्टेंबरला सरकारसोबत बैठक होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ही बैठक होणार आहे। त्यामुळे रविकांत तुपकर यांनी तुर्तास अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय। आता 11 सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। 11 सप्टेंबरच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाला तर उत्तम, नाही निघाला मग मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि राज्य सरकारच्या या चर्चेच्या निमंत्रणावरून तूर्त अन्नत्याग आंदोलन स्थगित करीत आहे 4 दिवसासाठी। पण 11 तारखेच्या बैठकीत सरकारबरोबर काय निर्णय होतो त्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू। तिकडे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। इथल्या MGM रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। गेल्या काही दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन केल्यानं तुपकर यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी झालंय। तसंच किडनीवर सुद्धा परिणाम झालाय। त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे।